एखाद्याने तुमचा मान केला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, हा प्रपंचाचा मार्ग आहे. एखाद्याने तुम्हाला तुमच्या गळ्यात माळ घालावी, हार घालावा असं वाटत असेल, हा प्रपंचाचा मार्ग आहे. परंतु परमार्थाचा मार्ग किती अवघड आहे सांगू. एखाद्याने तुमचा अपमान केला तरीसुद्धा त्याचा मान करणं हा परमार्थाचा मार्ग आहे. एखाद्याने तुमचा अपमान केला तरीसुद्धा त्याचा मान करणं हा परमार्थाचा मार्ग आहे. माऊली ज्ञानोबा यांच्या जीवनातला प्रसंग आपणा सर्वांना ज्ञात आहे. निवृत्ती ज्ञानदेव कोराणाचे अंग अन्न सांभाळी सोपान मज लागी. माऊली ज्ञानोबाराय माधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये गेले होते. माऊली त्यावेळेस सिद्धपीठामध्ये राहत होते. मला असं वाटतं 50-100 वर्षापूर्वी जे लोक सिद्धपीठामध्ये गेले असतील त्यावेळेस जर सिद्धपीठ पाहिलं तर एवढं भयान होतं. 750 वर्षापूर्वी ज्या सिद्धपीठामध्ये माऊली ज्ञानोबा राहत होते ते सिद्धपीठ कसं असेल महाराज. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई त्या सिद्धपीठामध्ये राहत होते. सिद्धपीठामध्ये राहत असताना माऊली ज्ञानोबाराय माधुकरी मागण्यासाठी आळंदीमध्ये आले. माऊली ज्ञानोबारायांनी माधुकरी घेतली. माधुकरीची ती झोळी आपल्या बगलेमध्ये अडकवली आणि माऊली परत सिद्धपीठाकडे जाण्यासाठी निघाले. आणि सिद्धपीठाकडे जाण्यासाठी ज्यावेळेस निघाले ना त्यावेळेस त्या चौकामध्ये तो पगडीवाला म्हातारा भेटला. कोण होता तो? कोण होता तो? विसोबा होता. विसोबाने पाहिलं आणि विसोबाने विचारलं, अरे संन्याशाची पोरं तुम्ही सकाळी सकाळी गावात फिरता येईल का हो? अरे तुमचा चेहरा जरी पाहिला तरी आम्हाला सचेल स्नान करावं लागतं. संन्याशाची पोरं तुम्ही, संन्याशाची पोरं तुम्ही. काय वाटलं असेल माऊलीच्या अंतःकरणामध्ये? काय वाटलं असेल? संन्याशाची पोरं सकाळी सकाळी तुम्ही गावात फिरताय, तुमचा चेहरा पाहिला तरी आम्हाला सचेल स्नान करावं लागतं. एक वाक्य जाता जाता सांगून जाईल गड्या, ऐका. त्या काळामध्ये ज्या माऊली ज्ञानोबा यांचा चेहरा पाहिल्याच्या नंतर त्या काळातले लोक सचेल स्नान करत होते ना, तेच लोक आज माऊली ज्ञानोबारायचं दर्शन घेण्यासाठी सचेल स्नान करून जातात महाराज. सचेल स्नान करून जातात. जे सचेल स्नान करत होते ना तेच आज सचेल स्नान करून जातात. विचारलं, काय करतोय? कशासाठी आला होता गावात? काका, माधुकरी मागण्यासाठी आलो होतो. माधुकरी मागण्यासाठी आलो होतो. त्या विसोबाने माऊलीच्या हातातली ती झोळी हिसकावली. हातातली झोळी हिसकावली आणि जे कोरांना आलेलं होतं ते नालीमध्ये ढकलून दिलं. जे पीठ खाली पडलं होतं ना जमीनवर त्याच्यावर अशी काठी फिरवली की जेणेकरून हे पीठ परत या मुलाने उचललं नाही पाहिजे. त्या दिवशीची झोळी माऊलींची सिद्धपीठामध्ये रिकामी आली. रिकामी आल्याच्या नंतर मुक्ती वाट पाहत होती. येईल माझा दादा, भूक लागली मला. 12 वाजले होते. मुक्तीला भूक लागली होती. मुक्ती ज्ञानोबारायांची वाट पाहत होती. येईल माझा दादा, येईल माझा दादा, येईल माझा दादा. आणि तेवढ्यात मुक्तीला आपला दादा दिसला होता. मुक्ताबाईला आनंद झाला. माऊली ज्ञानोबाराय मुक्ताईच्या जवळ गेले. मुक्ताईच्या जवळ गेल्याबरोबर मुक्ताबाईने माऊलीच्या हातातली ती झोळी घेतली आणि झोळी घेतल्याच्या नंतर मुक्ताईने ती झोळी अशी उघडून पाहिली ना, ऐका, त्या झोळीमध्ये सुद्धा काहीच नव्हतं. मुक्तीने असा वरती चेहरा केला आणि समोर पाहिलं तर समोर दादासुद्धा नव्हता. कुठे गेलाय दादा? कुठे गेलाय दादा? कुठे गेलाय दादा? म्हणून ज्यावेळेस मुक्ताईने पाहिलं ना त्यावेळेस त्या ताटीचं दार लावलेलं होतं. ताटीचं दार लावलेलं होतं. मुक्ताबाईने खिडकीतून पाहिलं. माऊली ज्ञानोबाराय त्या ताटीमध्ये, त्या झोपडीमध्ये बसले होते. नुसतेच बसले नव्हते, माऊलींनी आपलं डोकं त्या गुडघ्यामध्ये घातलं होतं आणि माऊली रडत होती. रडत असणाऱ्या माऊलीकडे पाहून मुक्ताई म्हणते, दादा रडू नको रे दादा, रडू नको रे दादा. मी आज दिवसभर तुला भाकरी मागणार नाही. काय रे दादा, ज्यांच्या कुशीमध्ये डोकं घालून आम्ही रडावं ते तर आम्हाला लहानपणीच सोडून गेले रे. कधी कधी तुमच्या पुढे रडण्याचा प्रसंग येतो. तुम्हीच आमच्या पुढे रडताय. आम्ही कोणापुढे रडायचं? आम्ही कोणापुढे रडायचं? आम्ही कोणापुढे रडायचं? रडू नको दादा, रडू नको दादा, रडू नको दादा. मुक्ताई ज्ञानोबारायकडे पाहत होती आणि मुक्ताई म्हणत होते, दादा हा समाज आहे, हा त्रास देणारच आहे. अरे आपल्या मुलाने आपल्या मांडीवर घाण केली म्हणून काय माणसं मांडी कापून टाकतात? अरे आपल्या दाताने आपली जीभ चावली म्हणून काय माणसं दात पाडून टाकतात का? नाही ना दादा, हा समाज आहे, हा त्रास देणारच आहे. यांचा आपल्याला त्रास सहन करावाच लागेल, त्रास सहन करावाच लागेल. ऐका ना, ज्या विसोबाने माऊली ज्ञानोबारायांना माधुकरी मिळू दिली नाही, ज्या विसोबाने माऊली ज्ञानोबारायांना मुक्ताबाईला आळंदीमध्ये राहू दिलं नाही ना, काय माझ्या मुक्ताईचं भाग्य आहे महाराज. त्याच मुक्ताईने त्या विसोबाला माझ्या नामदेव महाराजाचं गुरु बनवलं. हा खऱ्या अर्थाने अपमानातून मान केलेला आहे. दुसऱ्याने कितीही आपला अपमान केला तरी त्याचा मान करणं हा प्रपंचाचा मार्ग नाही, हा परमार्थाचा मार्ग आहे.